अत्यंत सुंदर अशी ही हिरवळ आणि टुमदार असा हा विला रिसॉर्ट्स. अर्थात आपण आलोत वैद्यांची वाडीमध्ये. मेन रस्त्यापासून किंचितसं आत, परंतु अतिशय सुंदर असं हे एक लोकेशन, ज्याला जसं आपण म्हणतो ना, भाविक येतात यात्रेला, तसं आपले प्रवासी आणि मुंबई जवळचे सगळेजण अलिबागला येतात नागाव येथे. आणि ह्या टुमदार वैद्याची वाडीच्या विला रिसॉर्ट्समध्ये खास राहण्याकरता अर्थातच पर्यटक येत आहेत. त्यांचा आवाज येतो आहे, कारण शेवटी त्यांची छोटी मुलं, त्यांचे नातेवाईक, त्यांचे फ्रेंड्स एन्जॉय करत आहेत हा रिसॉर्ट. ते रिसॉर्टचे दर्शन तुमच्याकरता मी घेतो आहे, कारण काही मेमरीज यू हॅव टू कॅरी. पर्यटकांच्या गाड्या इथे पार्क झाल्या आहेत आणि नंतर मात्र ते एंट्री करत आहेत. एक वेगळ्या प्रकारचं असं रिसॉर्ट, दारामध्ये शयन करणारा हा गणपती. सुंदरशा कलाकुसरीचं हे दार. आतमध्ये बऱ्याच अशा वस्तू ज्या थोड्या अँटिक रूपात असतात. संवाद करणारा कक्ष, तिथल्या मूर्त्या, छोटंसं असं डायनिंग टेबलाचं कक्ष, पर्यटकांकरता विश्रांती गृह, स्विमिंग पूल, टेबल, खास नक्षीकाम केलेलं, जुन्या आणि नव्याचा संगम घडवणारं हे फर्निचर, आणि अर्थातच खेळण्याकरता हा टी टेबल आणि एक सुंदर अशी मनमोहक मूर्ती, जी तुम्हा सर्वांचं स्वागत करते या टुमदार अशा विला रिसॉर्ट्समध्ये. पेंटिंग्स ही अप्रतिम आणि साजेशी. ही छोटीशी रूम बघतोय आपण. छोटी नाहीच आहे, मोठी आहे, पण त्याच्यामधलं सौंदर्य पण वेगळंच आहे. बघितलं, सुंदरसं फर्निचर आणि तेवढंच अँटिक असं फर्निचर साथ देत आहे पेंटिंग्सच्या रूपामध्ये, कलाकुसरीच्या विणकामामध्ये, आणि अतिशय सुंदर दृश्य जे तुम्हाला मनमोहूनच टाकवेल. चला तर मग थोडंसं वरती जाऊया विला नंबर 2मध्ये, जिथे तुम्हाला आणखीन कलाकुसर दिसेल. तुम्ही जिमही करू शकता. कासव पोहत आहेत भिंतीवरती. आणि अर्थात आपण आता नंबर 1, नंबर 2 जिना चढतो आहे. काही रूम्स मला दाखवतो आहे. तुम्हाला आनंद नक्कीच मिळेल या सौंदर्याचा. देखणं असं मूर्तिवंत रूप. आणि इकडनं मिळणारा हा सुंदरसा व्ह्यू आवडत आहे ना तुम्हा सर्वांना? मन प्रसन्न होतं आहे. आणि अर्थातच मन प्रसन्न असेल तर मुंबईच्या धकाधकीच्या गर्दीतनं थोडा वेळ बाहेर येऊन काही एन्जॉय करायला मिळालं तर तो क्षण तुम्हाला जीवनाकडे परत घेऊन जातो, डायल्यूट न करता. हे आहेत काही चेहरे तुमच्या ओळखीचे. चेहऱ्यामागचं विश्व वेगळं असतं. अतिशय सुंदर वाटतंय ना, काहीतरी वेगळं. आणि हा आहे सर्क्युलर असा जिना, स्पायरल म्हणा त्याला, पटकन गळी. वरती चढताना जाणवत आहे की आपण एका वेगळ्याच कक्षात आलो आहे, जिथे तुम्ही काइंड ऑफ पार्टी, गेट टुगेदर वगैरे करू शकता. जोडाला टेकून मस्तपैकी आस्वाद घ्या इकडच्या प्रेझेंटेशन्सचा, गाण्याचा, म्युझिकचा आणि थिरकणाऱ्या अशा तुमच्या पावलांचा. दृश्य मनमोहक
आणि तेवढंच सुंदर. पुनश्च एकदा व्ह्यू तुमच्या स्विमिंग पूलचा आणि थोड्या ह्या वेगळ्या वातावरणाचा. जपलेला अँटिकपणा सगळीच पुढे दिसतोय. नव्याला जुन्याची आणि जुन्याला नव्याची साथ म्हणजेच या विलाचं वैशिष्ट्य. चला तर मग पुनश्च वळूया दुसऱ्या विलाकडे. तोवर नमस्कार. विनय पोद्दार फ्रॉम द विनिंग टॉक्स. नमस्कार.